जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा सिद्धटेक मार्गे अहिल्यानगरला जाणाऱ्या श्रीगोंदा आग्राच्या बसमधून अचानक धूर निघू लागला होता। स्थानिक युवकांनी प्रसंगवाधन राखत चालकास बस थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। इंजिनात झालेल्या तांत्रिक बिघाडाने लागलेला जाळ पाणी मारून विझवण्यात आला। युवकांनी दाखवलेल्या तत्परतेने मोठी दुर्घटना टाळली। अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील राजूर परिसरात विद्युत रोहित्रामधील कॉपर चोरी करणाऱ्या टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत 3 आरोपींकडून 15,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नगरपालिकेच्या थकीत मालमत्ता करामुळे नागरिकांवर शास्तीचा मोठा बेजा पडत असल्याने या शास्ती कारवाईवरील माफी मिळावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून संगमनेर नगरपालिकेत शास्ती अभय योजना सुरू झाली आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी नगर परिषद नगरपालिका कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती कर माफ करावा यासाठी अभय योजना लागू करावी ही मागणी केली होती। माजी मंत्री नाना पटोले यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला। पाथर्डी शहरातील कसबा येथील संत सावता महाराज मंदिर येथून सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती व श्री त्रिलोक जैन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेचे उद्घाटन प्रसंगी आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग घुले यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारला। नेवासा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नगराध्यक्ष घुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून निधीची काळजी करू नका, त्यांच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावण्याची ग्वाही आमदार लंघे यांनी दिली आहे। राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे सावट पसरले आहे। दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी शेतमजूर धास्तवले आहेत। अनेक मजुरांनी शेतात काम करण्यास नकार दिला आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी स्वतःच्या व मजुरांच्या सुरक्षतेसाठी शेताच्या बांधावर बंदूकधारी पहारा देत आहेत। कुडसरगाव येथील शेतकरी सतीश पवार हे बंदूक हातात घेऊन शेताच्या बांधावर उभे राहिलेले दृश्य सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येईल असे मला वाटत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे। मराठवाड्यासाठी तर GR देखील निघाला आहे, मात्र आंदोलन करण्याची वेळ आली तर सरकारचे अवघड होईल। मला समाजापेक्षा कोणी मोठे नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ मध्य प्रदेश व महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती संपूर्ण देशभरात लागू झाली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा मजबूत पाया घातला जात आहे। मात्र या योजनेबाबत काँग्रेससह काही विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे, परंतु त्यांनी कितीही अपप्रचार केला तरी योजना कोणालाही थांबवता येणार नाही असा थेट इशारा केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।